Hello, friends. Welcome to my YouTube channel. We are going to discuss our new topic that we had earlier learned, our chapter number 6. In this chapter, in this lecture, we are going to discuss the production of substances. Earlier, we see some important information about production of substances. So, in this video, we are going to discuss how the rubber is produced or how the paper is produced. These two processes we are going to discuss here in this video. So, students, let's start it. The production of substances. We are know how the substance is formed. The substance is formed by a small particles. When many number of small particles are comes towards to each other and they are going to and they are make a bond with each other and form a substance. यापूर्वी आपण समजून घेतलेलं आहे की सबस्टन्स कसा बनतो. सबस्टन्स ज्या वेळेस अनेक स्मॉल पार्टिकल एकत्र येतात आणि एकत्र येऊन काय बनतो, एखादा सबस्टन्स बनतो आणि त्या सबस्टन्सचं काय बनतात, विविध आर्टिकल्स किंवा विविध वस्तू त्यांच्यापासून बनलेले असतात. हे आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण रबर कसं प्रोड्यूस होतो हे आपण पाहणार आहोत. Rubber is of two types, natural and artificial. There are two types of rubber. First type is natural, that are collecting from the latex from the trees. जे वनस्पती आहेत, वनस्पतीमधून जो मिल्की सबस्टन्स बाहेर पडतो त्या सबस्टन्स पासून रबर काय केले जाते, बनवले जाते. दुसरा जो टाइप आहे तो आहे आर्टिफिशियल टाइप. दुसरा टाइप आहे आर्टिफिशियल की जो काय केला जातो, इंडस्ट्रीमध्ये काही सर्टन केमिकल्सचा यूज करून त्यापासून ते आर्टिफिशियल रबर बनवले जाते. नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम द गम ऑर सॅप ऑफ ट्रीज. म्हणजे वनस्पतीपासून जे सॅप मिळतो किंवा गम मिळतो, ज्याला आपण लॅटेक्स म्हणतो, मिल्की सबस्टन्स आहे बघा. काही सर्टन प्लांट्स आहेत ज्यांच्यापासून काय मिळतं, मिल्की सबस्टन्स मिळतं. द रबर इथं सांगितलेलं बघा, लॅटेक्स रबर सॅप इज कॉल्ड लॅटेक्स. रबर हॅज अ पेक्युलियर ऑर्डर अँड इट इज अ व्हाईट इन कलर. रबरला काय आहे, एक ऑर्डर आहे, एक विशिष्ट असा वास आहे. त्यासोबतच रबर पासून जो लॅटेक्स मिळतोय तो कसा आहे, व्हाईट इन कलर आहे. त्याला आपण थोडक्यात मिल्की सबस्टन्स वगैरे असे म्हणत असतो आपल्या भाषेत. व्हल्कनायझेशन ऑफ रबर. रबर बनवण्याची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसचं नाव आहे व्हल्कनायझेशन. बघू आपण ही प्रोसेस कशी फॉर्म होते, पूर्ण प्रोसिजर काय आहे आणि त्यापासून रबर कसे बनवले जाते हे आपण इथं बघूया. इन दिस प्रोसेस rubber is heated with sulfur for 3 to 4 hours. म्हणजे जो काही सॅप आहे, जे काही लॅटेक्स आहे किंवा जे काही पूर्वी वापरलेलं रबर आहे, त्याच रबरला काय केले जाते, सल्फर सोबत काय केले जाते, गंधक ज्याला म्हणतात, गंधकासोबत 3 ते 4 तासांपर्यंत भिजवले जाते. To give hardness to the rubber. What is the reason? What is the reason behind it? म्हणजेच सल्फरला काय होते, एक हार्डनेस प्राप्त होतो. सल्फरमुळे काय होते, रबरला हार्डनेस प्राप्त होतो. सल्फर इज मिक्स्ड इन इट. The proportion of sulfur in the mixture is determined by the purpose for which the rubber will be used. म्हणजे
व्हॉट इज द पर्सेंटेज किंवा व्हॉट इज द पोर्शन ऑफ सल्फर इज डिपेंड ऑन इट व्हॉट इज द यूज फॉर रबर. रबर कशासाठी वापरणार आहोत, रबरचा यूज काय होणार आहे, रबरची ड्युरेबिलिटी किती आहे, त्याची स्ट्रेंथ किती पाहिजे, यावरून काय केले जाते, सल्फरचं प्रपोर्शन, सल्फरचं प्रमाण हे काय केले जाते, निश्चित केले जाते, डिसाइड केले जाते. फॉर एक्झाम्पल माहितीच आपल्याला इरेजर, रबर बॉल्स, रबर टॉयज ऑल हॅव वेरिंग प्रपोर्शन ऑफ सल्फर इन देम. म्हणजे आपण जे इरेजर वापरतोय, रबर बॉल्स असतात, रबर टॉयज असतात बघा, लहान मुलांचे रबर टॉयज वगैरे बनवलेले असतात. हे जे आहे रबर, हे कसं आहे, स्मूथ रबर आहे. इट इज अ स्मूथ. सो देन द प्रपोर्शन ऑफ सल्फर इज व्हेरी लो इन क्वांटिटी. स्मूथ जर आर्टिकल बनवायचे असतील तर तिथे काय केले जाते, खूपच कमी सल्फर प्रमाण वापरले जाते. इन रबर बँड्स द प्रपोर्शन ऑफ सल्फर इज व्हेरी स्मॉल. रबर बँडचा बघतोय आपण यूज किती आहे, वी आर युझिंग रबर बँड्स फॉर व्हेरियस पर्पजेस. अँड रबर बँड्स हे किती आहेत, इलॅस्टिसिटी सुद्धा कशी आहे रबर बँडची, खूप जास्त आहे. का, कारण की त्याच्यामध्ये सल्फरचं जे प्रमाण आहे ते व्हेरी स्मॉल आहे, खूप कमी प्रमाणात सल्फर वापरलेलं आहे. ठीक आहे. इथे काय सांगितलेलं आहे बघा, रबर इज अ नॅचरल सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय कलेक्टिंग द लॅटेक्स ऑफ सर्टन ट्री. म्हणजे काही विशिष्ट ट्री पासून काही बनवले जाते, हे लॅटेक्स मिळून त्यापासून रबर बनवले जाते, ज्याला नॅचरल काय म्हणतात, रबर म्हणतात. रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील. ब्राझील मध्ये जास्त प्रमाणात काय मिळतात, हे रबर ट्रीज मिळतात. दीज ट्रीज वेअर प्लांटेड इन अदर कंट्रीज टू. म्हणजे ब्राझील देशामधील जेवढे काही रबरचे वनस्पती आहेत त्यांच्यापासून त्यांचं उत्पादन पाहून, त्यापासून इन्कम पाहून बाकीच्याच कंट्रीने सुद्धा काय केलेले आहे, रबरचं प्लांटेशन भरपूर वाढवलेलं आहे. द बॉटनिकल नेम ऑफ दिस ट्री इज हेवी ब्राझिलियन्सिस. इन इंडिया द मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर इज इन केरळा. बॉटनिकल नाव आहे. बॉटनिकल नाव म्हणजे काय, एक विशिष्ट असं प्लांटला नाव दिले जाते. जे बॉटनिकल नाव काय होते, ऑल ओव्हर द वर्ल्ड एकाच नावाने ओळखले जाते. प्रत्येक कंट्रीची भाषा वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक कंट्रीमध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मग अशा वेळेस काय केले जाते, एका कंट्रीचा माणूस दुसऱ्या कंट्रीमध्ये जर गेला तर तिथे जाऊन त्याला त्याच्या स्टडीसाठी काही कन्फ्युजन होऊ नये म्हणून बॉटनिकल नेम्स काय केले जातात, प्रत्येक ऑर्गॅनिझम्सला दिले जातात. त्यापैकीच एक जो रबर ट्री आहे त्याचं बॉटनिकल नेम आहे हेविया ब्राझिलियन्सिस. हे त्याचं काय आहे, बॉटनिकल नेम आहे. इथे बघा व्हल्कनायझेशनची हिस्ट्री सांगितली बघा. चार्ल्स गुडियर spilled a mixture of rubber and sulfur on burning stove. म्हणजे चार्ल्स गुडियर हे काय होते, त्यांना काय होती, संशोधनाची आवड होती, संशोधन ते करत होते. मग असंच त्यांचे जे प्रयोग होते ते प्रयोग चालू होते. त्या प्रयोग चालू असताना रबर आणि सल्फरचं मिक्सचर काय झालं, त्यांच्याकडून स्पिल्ड झालं, सांडलं गेलं. After the stove was extinguished, he noticed that rubber had become harder and less elastic. ज्यावेळेस सल्फर आणि रबरचं मिक्सिंग काय झालं, त्यांच्याकडून सांडलं, कुठे, स्टोव वरती सांडलं. आणि स्टोव ज्यावेळेस त्यांनी पेटून पाहिला त्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं, काय नोटीस केलं त्यांनी, रबर हॅड बिकम हार्डर अँड लेस इलॅस्टिक. म्हणजे रबर काय झालेला आहे, खूप घट्ट झालेला आहे, हार्ड झालाय, आणि त्यासोबतच त्याची इलॅस्टिसिटी सुद्धा काय झालेली आहे, खूप कमी झालेली आहे. ही प्रोसेस त्यांनी काय केली, खूप रिपीट केली. ही रिपीटेड दिस एक्सपेरिमेंट इन सिस्टमॅटिक वे अँड इन्व्हेंटेड द प्रोसेस ऑफ व्हल्कनायझेशन. म्हणजे गुडियर यांनी काय केली, ही प्रोसेस वारंवार केली.
त्यामध्ये काही बदल घडून आणले व त्या बदलानंतर त्यांनी काय केलेली आहे, वल्कनायझेशन ही प्रोसेस काय केलेली आहे, इन्व्हेंट केली, त्याचा शोध घेतलेला आहे. हार्ड अँड टफ टायर्स ऑफ रबर मेड thenceforth brought about a revolutionary change in transportation. आपण हिस्ट्रीमध्ये आपण काय केलेलं आहे, आपण लक्षात घेतलेलं आहे, आपण वाचलेलं आहे, आपण शिकलेलो आहोत की पूर्वीच्या काळी जे काही वाहतुकीचा शोध लागला गेला, चाकाचा शोध लागला गेला, ते चाक कशाचे वापरत होते, दगड किंवा लाकडांचे. परंतु ज्या वेळेस रबरचा एक रिव्हॉल्युशनरी चेंज झालेला आहे, रिव्हॉल्युशनरी चेंज आल्यामुळे काय झालेलं आहे, ट्रान्सपोर्टेशनची जी प्रोसेस आहे ती काय झाली, खूप वाढली गेली. ट्रान्सपोर्टेशन काय झालं, वाढलं, त्याच्यामध्ये होणाऱ्या सर्व सोयी सुविधा ह्या रबरमुळे किंवा रबरचे जे व्हील्स बनलेले आहेत त्यामुळे काय झालेलं आहे, ट्रान्सपोर्टेशनचं प्रमाण वाढलं आणि लोक काय होऊ लागले, एकत्र येऊ लागले, जवळ येऊ लागले. बघा, एक छोटीशी प्रोसेस आहे व किती इन्व्हेन्शन बघा किती मोठं आहे. एका छोट्याशा दुर्घटनेमुळे काय झालेलं आहे, इन्व्हेन्शन किती मोठं झालेलं आहे आणि त्या इन्व्हेन्शनमुळेच आज जग काय झालेलं आहे, इतकं जवळ आणि एकत्र आलेलं आहे. तर पुढचं मॅन्युफॅक्चरिंग बघू आपण, मॅन्युफॅक्चरिंग पेपर. आता आपण बघितलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रबर कसं होतं. इथे तुम्हाला बघा, इथे एक डायग्राम दाखवलेली आहे. या डायग्राम मधून पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही डायग्राम आपण पाहू शकतो की ते काय दिसतंय रे तुम्हाला, लॉग ऑफ वूड दिसत आहेत, लाकडी ठोकळे दिसून येत आहेत. ते लाकडी ठोकळे एका मशीन मधून पास केले जात आहेत. आफ्टर पासिंग म्हणजे ते पास कशामुळे केले जात आहेत, कारण की त्यावरी असणारी जी काही बार्क आहे, झाडाची जी साल आहे, ती साल काय केली जाते, त्या ओंडक्यापासून सेपरेट केली जाते आणि ती नंतर काय केली जाते, काही सर्टन केमिकल्स असतात, सर्टन केमिकल्स सोबत ती काय केलेली आहे, एकत्र केलेली आहे खूप तासांसाठी. मग त्यानंतर ते केमिकल्स बरोबर मिक्सिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकलेले आहेत, डाईज मिक्स केलेले आहेत. काय मिक्स केलेत, डाईज मुळे काय होतं, पेपरला कलर वगैरे येतो. मग तो जो पल्प मिळाला, आफ्टर ऍडिंग केमिकल्स अँड आफ्टर ऍडिंग डाईज वी गेट अ पल्प. डाईज आणि केमिकल्स टाकल्यामुळे काय भेटलेलं आहे, पल्प भेटलं. आणि तो पल्प काय केला, मग प्रोसेसिंग इन द रोलर्स. मग त्याचे काय केलेले, पुढच्या एका मशीन मध्ये त्याचे रोल्स बनवले. तो जो लगदा बनलेला आहे, पल्प म्हणजे काय, लगदा, तो लगदा मग नंतर पुढच्या मशीन मध्ये पाठवून त्यांच्यापासून पेपरचे रोल्स बनवले गेले आणि तेच काय केले जात आहेत, रील्स, पेपर रील्स तिथे बनवून ते आपण काय करत आहोत, त्यापासून आज आपण जे पेपर वापरत आहोत कोणत्याही कामाला, ते पेपर इथं यूज केले जातात. बघूयात आपण. आता आपण हे डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन बघितलं, आता थोडी जास्त माहिती बघूयात. पेपर is the substance or material formed due to intertwining of the cellulose fibers in grass, wood, rags or waste paper. Thus, paper is a kind of network of cellulose fiber. म्हणजे पेपर काय केले जाते, इंटरवेनिंग ऑफ सेल्युलोज फायबर. जे गवत आहे, लाकडाचा ओंडका आहे, अशा सबस्टन्सेस मध्ये काय केले जाते, अशा सबस्टन्सेस मध्ये सेल्युलोज नावाचा घटक असतो, जो की नॅचरल घटक आहे. तो नॅचरल घटक काय केला जातो, एकत्रित आल्यामुळे, मिक्सिंग झाल्यामुळे त्यांची काय बनते, एक जाळी बनते. किंवा जे वेस्ट पेपर असतात, जे वापरलेले पेपर असतात, ते पेपर आणि हे बाकीचे जे ग्रास, वूड, रॅग्स आहेत ना, हे सर्व एकत्रित करून त्यांच्यापासून एक नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर तिथे बनवले जाते. हाऊ इज पेपर मेड, पेपर कसं बनतं. कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन आर युज्ड टू मेक पेपर. म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा बर्फाळ प्रदेशामधील जे काही उंच उंच झाडे आहेत, जे कोनिफेरस शेप आहे, त्यांचा त्रिकोणी शेप आहे बघा असा, असे जे
ट्रीज आहेत पाईन्स नावाचे, त्यापासून काय केले जाते, पेपर बनते. द बार्क ऑफ द लॉग ऑफ दिस ट्री इज फर्स्ट रिमूव्ड अँड द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. पहिली गोष्ट वरी आपण आकृतीमध्ये बघितलं की मोठ्या ओंडक्यामधून काय काढली जाते, बाहेर बार्क काढली जाते, साल बाहेर काढली जाते आणि त्यांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. द मिक्सर ऑफ दीज पीसेस अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग फॉर लॉंग टाइम. म्हणजे यांचे जे काही ह्या पीसेसचे जे जे पीसेस आहेत ते पीसेस काय केले जातात, काही काळासाठी केमिकल्स मध्ये भिजण्यासाठी, सोकिंग करण्यासाठी काय केले जातात, ठेवले जातात. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. मग ती सोकिंग करायला ठेवल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, पल्प मध्ये होतं. व्हेन द केमिकल प्रोसेसेस इज कम्प्लिटेड द फायबरस सबस्टन्सेस फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड. म्हणजे एकदा की ही केमिकल प्रोसेस पूर्ण झाली, की ती केमिकल प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर काय मिळतो, पल्प मिळतो, वूड पल्प म्हणजे लाकडी लगदा मिळतो. तो लगदा काय केला जातो, सेपरेट केला जातो. अँड सम डायज आर ऍडेड. आणि त्याच्यामध्ये काय केले जातात, डायज ऍड करतात, ज्यामुळे कलरिंग वगैरे इफेक्ट येतो त्याच्यामध्ये. द पल्प इज देन पास्ड थ्रू रोलर्स, ड्राईड टू फॉर्म पेपर अँड फायनली वूंड ऑन रील्स. मग तो पेपर काय केला जातो, जो लाकडी लगदा आहे तो लगदा वाळवला जातो आणि तो रोलर मधून पाठवला जातो. रोलर मधून पाठवल्यानंतर तो काय केला जातो, ड्राईड टू फॉर्म पेपर. आणि तो एकदा पेपर रोलर मधून पास झाला की मग नंतर त्याला काय केलं जातो, वाळवले जाते, ड्राईड केले जाते आणि फायनली वूंड्स ऑन रील्स. आणि मग त्याला काय केले जाते, गुंडाळले जाते, त्याचे रोल्स बनवले जातात. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पॅरिंगली. म्हणजे पेपर आणि वूड यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर लाकूड नसेल तर पेपर बनणार नाही, लाकूड नसेल तर पेपर बनणार नाही. त्यामुळे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे, वी मस्ट यूज अ पेपर स्पॅरिंगली. आपण पेपरचा काटकसरीनेच वापर केला पाहिजे. जिथे गरज आहे तिथेच पेपरचा वापर केला पाहिजे. जिथे गरज नाही, अनावश्यक ठिकाणी काय केले पाहिजेत, आपण पेपरचा यूज टाळला पाहिजे. आता तर बघा, सर्व गोष्टी कुठं होत आहेत, मोबाईल्सवरती होत आहेत, डिजिटली होत आहेत. तर जास्तीत जास्त आपण डिजिटली वापर केले पाहिजे, ज्यामुळे काय होईल, आपलं जे पर्यावरण आहे ते पर्यावरणाचं संरक्षण होईल. त्यामुळे भरपूर गोष्टी अशा आहेत की आपण पेपरलेस करत आहोत. इथे बघा काही सूचना दिलेल्या आहेत. डोंट टीअर अप ब्लँक पेजेस ऑफ नोटबुक. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. जुने जे नोटबुक्स आहेत, जे आपण ह्या इयत्तेमध्ये, या स्टँडर्डमध्ये यूजच केले नाहीत, ते नोटबुक्स आपण नेक्स्ट स्टँडर्डमध्ये काय केले पाहिजेत, यूज केले पाहिजे. अदरवाईज आपण दुसरी गोष्ट काय केली पाहिजे, ब्लँक पेजेस, नोटबुकचे, बुक्सचे जे ब्लँक पेजेस आहेत ते फाडू नयेत. डोंट टीअर इट. The blank side of advertising pamphlets, inner side of postal envelope, the blank side of calendar pages and other such writable surface can be used to make notes, list, to cover books. बघा, घरामध्ये कधीतरी आपण काय करतो, किराणा यादी बनवतो, सामानाची यादी बनवतो, एक नेम लिस्ट बनवतो. हे असे जे काही कामं आहेत ते आपण कुठे केले पाहिजेत, जिथं कॅलेंडर पेजेस आहेत. दरवर्षी आपण कॅलेंडर चेंज करतो, ते राहिलेल्या कॅलेंडरचा काहीतरी सदुपयोग केला पाहिजे. त्यासोबतच आपल्या घरामध्ये जे पेपर एनव्हलप्स येतात, ते एनव्हलपची जी ब्लँक साईड आहे, आतमधील जी साईड आहे, ती सुद्धा आपण लिखाणासाठी वापरू शकतो. किंवा ऍडव्हर्टायझिंग पॅम्पलेट येतात पेपर्समध्ये किंवा घरामध्ये, त्या पॅम्पलेटची दुसरी बाजू ही कशी असते, कोरीच असते, ब्लँक असते. ती ब्लँक साईड आपण काय केली पाहिजे, आपल्या विविध दैनंदिन जीवनासाठी, जीवन कामासाठी आपण वापरले पाहिजे. डोंट थ्रो अवे ऑर बर्न सच पेपर अंटिल इट हॅज बीन फुल्ली युटिलाइज्ड लाईक दिस. म्हणजे
जोपर्यंत आपण पेपरचा पूर्ण वापर करत नाही, एखाद्या पेपरची दोन्ही साईड जोपर्यंत भरत नाही व्यवस्थित, त्याचा व्यवस्थित वापर करत नाही आपण, तोपर्यंत आपण पेपर काय केले पाहिजे, चांगले यूज केले पाहिजे. आणि एकदम एकदम व्यवस्थित यूज झाल्यानंतरच आपण काय केले पाहिजे, त्याला जाळले किंवा फेकून दिले. ही एक चांगली गोष्ट आहे बघा मित्रांनो. व्हेनेवर पॉसिबल ट्राय टू यूज पेन्सिल अँड स्लेट. काय करा, जास्तीत जास्त पेन्सिल आणि स्लेटचाच वापर करायला शिका. किंवा आता तर डिजिटल बोर्ड आहे तुमच्याकडे, डिजिटल बोर्डचा वापर करायला शिका. Cooperate with people who collect paper from garbage or buy scrap paper. These people help in the proper recycling of resources. बघा, आपल्या घराच्या आजूबाजूने काय करतात, काही स्क्रॅप पेपर गोळा करणारे माणसं फिरत असतात, म्हणजे रद्दी गोळा करणारे माणसं फिरत असतात. त्या लोकांना आपण घरामधील रद्दी दिली पाहिजे. त्या रद्दीचा भाव कमी येत आहे, मूल्य कमी येत आहे, म्हणून आपण ती रद्दी घरामध्ये जाळण्यासाठी वापरू नये. आता रद्दी त्यांना देतोय म्हटल्यावर ह्यामध्ये काय करतोय आपण, पर्यावरणाचा फायदा घडवून आणतोय. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण काय केले पाहिजे, पेपरचं रिसायकलिंग करणे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे काय होतील, लाकडांचा किंवा झाडांची जी तोड आहे ती कमीत कमी होईल, लाकडाचा वापर सुद्धा कसा होईल, कमीत कमी होईल, आणि त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण हे कसं होईल, जास्तीत जास्त घडून येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, पेपर रिसायकल करणे ही खूप मोठी काळाची गरज आहे आणि त्यामध्ये आपलं योगदान असणे ही तर खूप आवश्यक आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी ऑफ मॅन्युफॅक्चर न्यूज प्रिंट पेपर टू बी युज्ड फॉर न्यूज पेपर. न्यूज प्रिंट म्हणजे काय, न्यूज पेपर साठी वापरले जाणारे पेपर. वॉज इस्टॅब्लिश्ड, त्याची स्थापना कुठे झाली, नेपानगर इन मध्य प्रदेश इन 1955. म्हणजे न्यूज पेपर साठी बनवले जाणारे जे पेपर आहेत त्यांची स्थापना कुठे झालेली आहे, मध्य प्रदेश येथे, नेपानगर येथे. मध्य प्रदेश राज्यामधील नेपानगर येथे त्याची स्थापना झालेली आहे. पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड ॲट सोनगड इन गुजरात. गुजरात राज्यामध्ये सोनगड या ठिकाणी सुद्धा पेपर काय केले जाते, बनवले जाते. व महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये बल्लारपूर जे चंद्रपूरच्या जवळ आहे, या ठिकाणी काय केले जाते, पेपर बनवले जाते. पेपरची फॅक्टरी तिथे आहे. बघा मित्रांनो, ह्या पेपर मिल्स बद्दल तुम्ही जास्तीत जास्त माहिती इंटरनेटच्या माध्यमाने काय करू शकता, मिळू शकताय. इथे फाइंड आउट काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. वेअर वॉज द प्रोसेस ऑफ मेकिंग पेपर इन्व्हेंटेड. म्हणजे जगामध्ये सर्वात पहिल्यांदा पेपर बनवण्याची प्रोसेस कुठे शोधली गेली, कुठे याचं इन्व्हेन्शन झालेलं आहे हे तुम्ही सांगायचं मित्रांनो. चला कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा कुठे इन्व्हेन्शन झालं असेल. पेपर, मेकिंग पेपर म्हणजे पेपर बनवणे, ह्याचं जे इन्व्हेन्शन आहे ते कुठे झालेलं आहे, ते चायनामध्ये झालेलं आहे. चायनामध्ये ह्याचं पहिल्यांदा इन्व्हेन्शन झालेलं आहे. दुसरा प्रश्न सांगितलाय, व्हॉट काइंड ऑफ पेपर इज युज्ड फॉर आवर टेक्स्ट बुक. आपण जे पुस्तके वापरतोय ते पुस्तके बनवण्यासाठी जे काय बनवले जाते, पेपर, कुठल्या पेपर मधून किंवा व्हॉट साइज इट इज. आपण जे पेपर, बघा आपले जे टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुकच्या बॅक साइडला आपण पाहू शकतो, तिथे काय दिलेली आहे, तिथे साइज ऑफ टेक्स्ट बुक दिलेली बघा, तुम्ही ते पाहू शकता, तिथे पहा. किंवा नोटबुक बघा, नोटबुक मध्ये सुद्धा काय केली जाते, बॅक साइडला नंबर ऑफ पेजेस आणि त्यांची साईज ही मेन्शन केलेली असते. आणि टेक्स्ट बुकचा जो पेपर आहे तो टेक्स्ट बुकचा पेपर, जे काही बॉन्ड पेपर असतात बघा, गव्हर्नमेंटचे बॉन्ड पेपर असतात, बँकेचे बॉन्ड पेपर असतात, ते जे यूज न केलेले आहेत, त्यांचा यूज संपलेला आहे
अशा बॉन्ड पेपर पासून सुद्धा टेक्स्ट बुक बनतात. किंवा पेपरचे सुद्धा टाइप्स आहेत. कॉटन पेपर आहेत, काही न्यूज पेपरचं सुद्धा रिसायकलिंग केले जाते, किंवा पंचमेंट पेपर सुद्धा आहे. अशा डिफरंट टाइप्स ऑफ पेपर पासून काय केले जाते, टेक्स्ट बुक बनवले जाते. हाऊ इज पेपर फॉर करन्सी नोट्स मॅन्युफॅक्चर्ड? जे मूल्य आहे, करन्सी आहे आपल्या देशाची, नोट्स, ते नोट सुद्धा कसे आहेत, हे कागदाचे बनलेले आहेत, पेपरचे आहेत बघा. ते पेपर पासून बनण्यासाठी कोणत्या टाईपचा पेपर बनवला जातो? आता ह्याचं जे उत्तर आहे ते तुम्ही काय करायचं, मला सर्च करायचं आहे आणि मला नंतर सांगायचं आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या देशाचे जे चलन आहे ते कागदापासून बनते आणि त्याच्यासाठी वापरला जाणारा कागद कोणचा आहे, तो कसा बनवला जातो, ह्याचं तुम्ही काय करायचं आहे, स्वतः सर्च करायचं आहे. ह्याची स्वतःहून माहिती मिळवायची आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, की ज्यामुळे काय होईल, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील व तुमचा क्लास काय होईल, सुरू होईल. त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.